हाय गाईज, वेलकम टू आयशा नियल ब्लॉग्स. साड्या एका ठिकाणी चालल्यात. एकच टाइमच्या आहे, साखर टाइमच्या आहेत. आळंदीला चालले आहेत. आपण ऍड्रेस लिहून त्यांचे पार्सल पॅक करणार आहोत. एक मिनिट चेक करते मी, आहे का चेक करून. हा कलर का? ऑनलाईन साड्यांची बुकिंग चालू होती आणि ही ट्रेंडिंग साडी फक्त 699 रुपयामध्ये देत होते. ऑफर लावली होती, मेगा सेल चालू होता. तर व्हिडिओ कॉलवर कस्टमरला साडी दाखवायला चालू होती आणि कस्टमरला एवढी साडी आवडली, खूप आवडली साडी कस्टमरला. मग त्यांनी ही साडी बुक केली आणि तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते, कारण तुम्ही एवढा छान असा सपोर्ट करत आहात माझ्या ऑनलाईन बिझनेसला. असाच सपोर्ट राहू द्या. आणि मी एवढा आहे की तुमचा विश्वासघात करणार नाही, कारण मी जे तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवते आणि जे फॅब्रिक सांगते तेच फॅब्रिक तुमच्या हातामध्ये येणार आहे आणि ओरिजिनल क्वालिटी देण्याचा प्रयत्न करते. खूप वेळ कस्टमर बोलत होते, डिस्कस करत होते, त्यांना फॅब्रिक कसं आहे, त्याची खटी सिल्क फॅब्रिक कसं असतं ते विचारून घेत होते. फॅब्रिकबद्दल त्यांना संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यांची साडी बुक करून घेतली. त्यानंतरनं बुकिंग करून झाल्यानंतरनं प्रत्येक प्रश्न त्यांना विचारला. प्रीमियम क्वालिटी आहे म्हणून सांगितली. एवढंच आहे की देवाच्या घरी देर आहे पण अंधेर नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ यावा लागतो. सक्सेस मिळवण्यासाठी फार अशी मेहनत करावी लागते, त्यावेळेसच मेहनतीला फळ मिळतं. म्हणून प्रत्येकीने हार मानू नका, कष्ट करा. त्यानंतरनं दुपारचं जेवण करायला निहाल साहेब आमचे आले होते. त्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केलं आणि रिक्षावर निघाले. बऱ्याच जणांचे कमेंट होते की ताई दादा काय करतात, तर तुमचे दादा माझे रिक्षा ड्रायव्हर आहेत. ते 15 ते 16 वर्षापासून रिक्षा चालवतात. त्यानंतर हा सायंकाळचा राडा. मगाशी दुपारी ब्लॉग मी थोडा शूट केला होता, कारण ऍड्रेस लिहायचे राहिले होते. पार्सलचे संपूर्ण ऍड्रेस लिहून घेतले. आता पार्सल पॅकिंग करायचे आहेत. उपास होता, आज उपास सोडला. त्यानंतर आता म्हणलं सगळ्या कपड्यांच्या फोल्ड करून घ्याव्यात. फोल्ड करून झाल्यानंतर पार्सल पॅकिंगला बसा येतं, मग निवांत आराम थोडा मिळेल. कारण आज दिवसभर थकून गेले, उपास पण होता आणि साड्यांचे पार्सल पण डिस्पॅच करायचे होते. त्यानंतर मग आता छान अशा कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते, मग तुमच्याशी भेटते. पहा मैत्रिणींनो, ही आपली साडी एवढी व्हायरल झाली आहे की आज या सर्व साड्यांचे डिस्पॅच झालेले आहे. खूप सुंदर अशी साडी आहे, बांधणीचा पॅटर्न आहे आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी आहे ही. कोणाला बुक करायची असेल तर आपलं आयशा कलेक्शन म्हणून यूट्यूब आयडी आहे आणि बुकिंग नंबर पण तुम्हाला देते मी डिस्क्रिप्शन मध्ये. नक्कीच तुम्ही ही साडी बुक करा आणि साडीचा रेट असणार आहे 750, फ्री शिपिंग असणार आहे. नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप छान फॅब्रिक आहे, सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे या साडीचं. 1-1.5 तास गेला मला सगळे हे कपडे फोल्ड करून ठेवण्यासाठी, कारण 4 दिवसाचे कपडे होते. 4 दिवस फोल्ड धुतले नाही असं नाही, मी रोज कपडे धुवत होते, पण फोल्ड करून ठेवायला थोडा वेळ जात होता. कस्टमर होते आणि ऑफर असल्यामुळे साड्यांवरती प्रत्येकाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, रिप्लाय द्यायचा, बुकिंग करायचे, पार्सल पॅक करायचे, त्यात खूप वेळ जातो. मग इथं कपडे फोल्ड करत असताना बुकिंग पण चालू होत्या. ऋतूला मोबाईलवर फोल्ड मी घड्या करत होते आणि ऋतू मोबाईलवर पार्सल पॅकिंगचे रिप्लाय देत होते, बुकिंग घेत होती. ती ते काम करेपर्यंत मी हे आवरून घेतलं, कारण मला नंतरनं सगळं आवरून करून दुकान पण क्लीन करायचं होतं. कारण सायंकाळी दुकान क्लीन करून झोपल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसन्न पण वाटतं आणि फ्रेश असं वाटतं. दुसऱ्या दिवशी कामाचा लोड कमी होतो. सगळे कपडे कसे अरेंज करून ठेवते सगळं व्यवस्थित बघा कशी ठेवायला लागली. तू ठेवणार आहे का? सगळं जिथल्या तिथं टापटीप मध्ये आवडतं मॅडमला. मग बरोबर आहे की, स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छता भले 2 दिवस लेट काम करायचं पण स्वच्छ करायचं. आता माझे कपडे जे आहेत ते 4 दिवसाचे आहेत फोल्ड करायचे, कारण कस्टमर होते. कस्टमर असल्यामुळे मी फोल्ड करून ठेवले नव्हते. मग आज वेळ मिळाला, मला सगळं फोल्ड करून व्यवस्थित ठेवावं, म्हणजे राडा पसारा होत नाही. आणि माझ्या कप्प्यात तर एवढा राडा झालाय की साड्याच झाल्यात, कारण प्रत्येक पॅटर्न मधली एक साडी आहे. मैत्रिणींनो, ऑनलाईन बिझनेस करायचा म्हणजे तर अजिबात हा सोपा नाही, कारण प्रत्येकाचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, साड्या, कलर व्यवस्थित काढून ठेवाव्या लागतात आणि नंतर ऑर्डर डिस्पॅच कराव्या लागतात. नाही तर ह्याचं त्याला ह्याला असं ऑर्डर होऊ नये म्हणून व्यवस्थित केलं. आता सगळं लिहून वगैरे घेतलं होतं दुपारी, आता पार्सल पॅक करत आहे. बऱ्याच जणीच्या पार्सल जे आहे
ते कोणाच्या 2 आहेत, कोणाच्या 4 आहेत, अशा क्वांटिटी साड्या आहे. कारण आपण सेल लावला होता 699 रुपयाला कोणती पण एक साडी, प्लस तुम्हाला शिपिंग चार्जेस पे करायचे होते. तर ज्या कोणी बुकिंग केला नसेल त्यांनी आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7972839210 या बुकिंग नंबरवरती जाऊन मेसेज करायचा आहे. नक्कीच आपल्या आयशा कलेक्शन मधल्या साड्या मागवायच्या आहेत. ट्रस्टेड पेज आहे, ट्रस्टचा अजिबात इश्यू नाही मैत्रिणी. बिंदासपणे ऑर्डर बुक करायच्या आहे. तुम्ही पाहू शकता ह्यामध्ये 2 आहेत आणि एका पार्सल मध्ये तर 4 साड्या आहेत मैत्रिणी. आणि एवढं प्रेम दाखवताय त्याबद्दल मनापासून आभारी आहे मी. कारण ऑनलाईन ट्रस्ट ठेवणं हा खूप मोठा इश्यू आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम येतो. कारण कोणाच्या साड्याच मिळत नाही, कोणाचं काहीच होत नाही. तर मी प्रत्येकाचं असं लिहून घेतलेलं आहे. आता ह्या नलिनी सरफळे ह्या त्यांच्या 7 साड्या आहेत. 7 मधल्या त्यांच्या 2 एका ऍड्रेसवर द्यायच्या आहेत आणि 4 एका ऍड्रेसवर द्यायचे, 1 एका ऍड्रेसवर द्यायच्या आहेत. अशा 7 साड्या आहेत त्यांच्या. बिंदासपणे ट्रस्ट ठेवा आणि तुमची साडी मागवून घ्या मैत्रिणी, काही प्रॉब्लेम येणार नाही. पहिली येल्लो साडी देऊ. आणि पार्सल पॅक करताना आहे ना म्हणजे आपण जसं लिहिलेलं आहे ना तसं सिरीज वाईजच पॅक केलं ना तर व्यवस्थित होतं, घोळ होत नाही. नाहीतर मागचं पुढे आणि पुढचं मागे होऊन जातो. पिनकोड वगैरे व्यवस्थित लिहावे लागतात पार्सल पॅकिंगला. आणि असा सपोर्ट राहिला तुमचा तर मी नक्कीच छोटासा एक प्रिंटर घेणार आहे. म्हणजे मला सोपं होऊन जाईल पार्सल पॅक करायचं. लिहित बसायला खूप वेळ लागतो मैत्रिणी, टाइम वेस्ट होतो त्यामध्ये. आता एक कमळाची साडी झालेली आहे, स्मॉल लोटस पैठणी येलो कलरची. ही आहे सपना भालेराव. कुठे जाणार आहे? चिंचवड, पिंपरी चिंचवडला चालली आहे ही साडी. भरपूर असे पार्सल जाणार आहेत मैत्रिणी. तुम्हाला बुक करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर बुक करू शकता. आपली ही इंस्टाग्राम व्हायरल चिकू कलर किंवा स्किन कलर म्हणू शकता. ओरिजिनल मिरर वर्कचा हा पीस आहे आणि ब्लाऊज पण पाहू शकता मैत्रिणी तुम्ही. खूप असा मिररने भरलेला आहे. ही जी आहे साईड, बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्हीकडे वर्क दिलेला आहे आणि ते स्लीव्स दिलेले आहेत. ही साडी फक्त तुम्हाला जर आजच्या दिवसामध्ये बुकिंग केली तर फक्त 699 ला मिळणार आहे. आणि अदरवाईज बुक केली तर 950 ला एक आणि जोडी घेतली तर 1800 ला. ही साडीच्या पण खूप साऱ्या बुकिंग आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पार्सल डिस्पॅच करत आहे त्याची. खूप सुंदर साडी आहे. फॅब्रिक ओरिजिनल रंगोली सिल्कचं आहे. नक्कीच तुम्ही साडी ऑर्डर करू शकता. बरेचसे पार्सल मी पॅक केले, व्यवस्थित पार्सल पॅक करून त्यांना पूर्णपणे कुरिअर बॅगमध्ये घालून ॲड्रेस वगैरे व्यवस्थित टाकून पॅक करून ठेवले. परत पार्सल पॅक करून थोडे दमले होते. मग राहिलेले पार्सल ऋतूला म्हणलं तू पॅक करून घे. मग तिला पण पार्सल पॅक करून द्यायचं म्हणतं. ॲड्रेस वगैरे मला टाकून द्यावे लागतात, ते फक्त कुरिअर बॅगमध्ये घालून चिपवून घेते. आणि खूप वेळ जातो, असं वाटते की फास्ट होते पण वेळ जातो मैत्रिणी. कारण प्रत्येक ॲड्रेसवर प्रत्येक साडी पाठवावी लागते आणि एकेकीच्या 4-4, 5-5 साड्या असतात. त्यामुळे कन्फ्यूज व्हायला नको म्हणून व्यवस्थित पार्सल पॅक करावे लागतात. आता राहिलेल्या साड्या ज्या आहेत ते ऋतू पार्सल पॅक करत आहे. तिला म्हटलं ह्या ज्या साड्या आहेत ते जाणार आहे, कुठे जाणार आहे ग त्या? मुंबईला जाणार आहे, खारघर वेस्टला मुंबईला जाणार आहे. तर तिला म्हटलं तू हे पॅक कर, कारण ह्यांच्या 7 साड्यांची ऑर्डर आहे. 2-2 एका ठिकाणी द्यायच्या आहेत आणि सिंगल वेगवेगळ्या ठिकाणी द्यायच्या. तिला म्हटलं तू पॅक कर. आता कंटाळा आला होता कारण सकाळपासून ॲड्रेस लिहून कंटाळले होते. तरी एक पॅच आपली डिस्पॅच झालेली आहे. ते बॉक्स पण त्यामध्ये टाकून दे. असं हाताखाली कोणी असलं तर बरं पडतं. एकटीने करायचं म्हटल्यावर खूप वेळ लागतो. आता दोघे मिळून सगळं आवरून घेऊ. आता मुलाला ब्लॉग शूट करायला लावेल किंवा मग ट्रायपॉड तर खराब झालेला आहे, कसं होतंय मॅनेज ते करेल. बसते का? बसलं ना. पार्सल दिसताना 7 ते 8 दिसत आहेत पण ह्यामध्ये साड्या 2-2, 3-3 आहेत. सेल असल्यामुळं प्रत्येकीने आपल्या बहिणीला आपल्याला सगळ्याला घेतलेले आहेत आणि हे सगळे पार्सल पॅक झालेले आहेत. ऋतू बाय कर.
हे पहा, मी सणाचं ताट आलं होतं, ते ताट सगळं घेईपर्यंत ऋतूने हे सगळं शॉप आवरून घेतलं, सगळ्या साड्या वगैरे फोल्ड करून घेतल्या, पार्सल पण डिस्पॅच झाले. फक्त पार्सलवर आता ट्रॅकिंग आय डी लावायची राहिली आहे. ट्रॅकिंग आय डी लावली की झालं. आणि ह्या साडीला इतकी मागणी आहे, विचारूच नका, प्रमाणाच्या बाहेर ह्या साडीला मागणी आहे मैत्रिणींनो. खूप जणी ह्या साडीच्या मागणी करतात, पण झाले ह्या साडीचे आता मोजके 2 पीस राहिले आहेत. जे की खाली दिसत आहे तुम्हाला हा कलर आणि तो एक संपले. मग सगळं शॉप आवरून घेतलं ऋतूने आणि मी जास्त तर तिनंच आवरून घेतलं. त्यानंतर मी आले घरामध्ये. मग घरातले पण सगळं आवरून वगैरे घेतलं. सगळ्या घड्या वगैरे फोल्ड करून ठेवलेल्या होत्या, ते सगळं आवरून झाल्यानंतर सायंकाळची वेळ होती. मग घेतलं झाडू मारायला, पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला. घरातलं झाडू मारायला पण वेळ लागतो, कारण प्रत्येक कानाकोपरा व्यवस्थित घेतला ना मग कचरा होत नाही जास्त. आणि धूळ वगैरे आहे ना, मोठं दुकान आहे समोर, असं मोठं दार आहे ना, त्यामुळे काय होते, धूळ भरपूर येते घरातले. मग त्यामुळे धूळ काढायला वेळ लागत होती. मग सगळं क्लीन करून घेतलं. तिनं सोबत असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम वाटत नाही, कारण थोडं मी काही केलं तर थोडं ती करू लागते. आणि शॉपमधलं जास्त करून तीच करते, घरातलं मी करत असेपर्यंत. एकमेकीला दोघीला असल्यामुळे लवकर आवरून होत आहे. आणि तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. घरातलं झाल्यानंतर मी मग आले शॉपमध्ये. शॉपमधला सगळा पसारा उचलून झाला होता. मग घेतलं झाडू मारायला. शॉप पण हातासारखं घरातनं आणला होता. केर सगळा झाडत एवढा केर निघला होता, कारण की मुलं एवढी घाण करतायत विचारूच नका. प्रत्येक वस्तू घेईल तिथं ठेवतात, कात्रीने कागद वगैरे फाडत बसतात, मग खूप वेळ लागतो. पूर्ण राडा पसारा आवडला. सगळं क्लीन करून घेतलं. शॉप पण दिसतंय एवढंसं, पण खूप मोठा आहे शॉपचा पेस पण, त्यामुळे मग तो पण झाडायला वेळ लागतो. मग ते सगळं शॉप वगैरे क्लीन करून घेतलं. कुठल्याही गोष्टीत यश मिळायचं म्हणलं तर पूर्ण कष्ट करावे लागतात. आता हे एवढं पार्सल पॅक करून सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवून आता सायंकाळचे 10 वाजले आहेत सगळं आवरेपर्यंत. उद्या मग अजून उठायचं, परत पार्सल पोस्टात घेऊन जायचे, डिस्पॅच करायचे, ट्रॅकिंग आय डी लावायचे, ज्या त्या मैत्रिणीला ट्रॅकिंग आय डी नंबर द्यायचा. ऑनलाईन बिझनेस खरंच सोपा नाही म्हणतो तेवढं आपण, आणि विथ त्यासोबत त्याला मार्जिन पण नसते ऑनलाईन बिझनेसला जास्त, जसं ऑफलाईनला असते तसं. पण बऱ्याच मैत्रिणी आहे की ज्या आता माझ्यावर ट्रस्ट ठेवतात, आणि मला पण खूप बरं वाटतं की आता ट्रस्ट ठेवून माझे ऑनलाईन कस्टमर चांगले जुळत आहेत आणि माल पण छान सेल होत आहे. बरे 100 रुपये मार्जिन असू द्या, 50 रुपये मार्जिन असू द्या, पण कस्टमर आपल्यावर ट्रस्ट ठेवून साड्या मागवतात, ह्यातच खूप मोठा आनंद आहे. असंच प्रेम राहू द्या सर्व मैत्रिणींचं. माझं शॉप सगळं झाडू मारून झालं होतं. त्यानंतर बाहेर सगळा केर वगैरे आणला होता. सगळा केर भरून वगैरे टाकून दिल्यानंतर मी पार्सल सगळं पॅक करून झालेलं आहे. शॉप पण कसं क्लीन केलेलं आहे दीनी. आणि दीची मुलं इथं बसलेली आहेत बघा, फोन बघत. बोल दी. आजचा ब्लॉग इथं संपत आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये काय आवडलं असेल, काय तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद मैत्रिणींनो. बाय बाय.